मी पूजा शिंदे। आपण पाहता जनादेश न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। शिवसेनेमुळे महापालिकेला 3500 कोटींचा खड्डा। फेरीवाल्यांवर अत्याचार थांबवा, महापालिकेला लोकायुक्तांचे आदेश। शिवसेनेच्या नगरसेविकावर भिरकावून नारळ हल्ला। ठाण्यात कवाडे यांची सेनेसोबत युती। शिवसेनेमुळे महापालिकेला 3500 कोटींचा खड्डा। राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर आरोप केले। तर शिवसेनेच्या 25 वर्षातील नाकर्तेपणामुळे महापालिकेला पाण्याच्या बिलापोटी 3.5 कोटी रुपयाचा चुराडा झाला असा आरोप माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला। ठाणे महानगरपालिका हद्दीत 1,50,000 पाणी विकत घेणारे घरगुती ग्राहक आहेत, तर 6,000 वाणिज्य ग्राहक आहेत। महापालिकेने फक्त 3% जलवाहिन्या टाकण्याचे काम केले आहे। महापालिकेला पाण्यावर प्रक्रिया केली तर 6 रुपये दराने पाणी मिळू शकते, परंतु ते 9 रुपये दराने विविध संस्थांकडून पाणी घेतात। मागील 25 वर्षात स्वतःची धरण बांधण्यात सत्ताधारी शिवसेनेला अपयश आल्यामुळे सुमारे 3.5 कोटी रुपयाचा चुराडा झाल्याचा आरोप परांजपे यांनी केला। शहरातील 560 विहिरीपैकी अवघ्या 200 विहिरी शिल्लक राहिल्या आहेत। पाण्याची गळती थांबविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचा आरोप त्यांनी करून शाही धरणावर 1,500 कोटीचा खर्च केला असता तर ठाणेकरांचे सुमारे 3.5 कोटी रुपये वाचले असते, असे देखील त्यांनी सांगितले। शिवसेना फक्त भावनिक मुद्द्यावर मते मागून ठाणेकरांना उल्लू बनवते, असा आरोप देखील परांजपे यांनी करून सेनेने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे खुले आवाहन दिले आहे। तर केंद्र शासनाने शहरातील पाण्याच्या नियोजनाकरिता 300 कोटी मंजूर केले होते, परंतु मोदी सरकार आल्यानंतर ते अनुदान परत मिळवण्यासाठी सेनेने कुठलेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप आमदार आव्हाड यांनी केला। तुम्ही पाणी विकत घेताय, तुम्ही जर स्वतःच्या घरातनं पाणी दिलं असतं तर ते तुम्हाला 1 रुपयाला पडलं असतं, तुम्ही बाहेरनं विकत घेतलं तर तुम्हाला ते 4 रुपयाला पडतंय। त्यामुळे शहाण्या माणसाने स्वतःच्या घरात पाणी निर्मिती केली असती, म्हणजे पाण्याचं स्तोत्र केलं असतं। पण ह्यांना केवळ दूरदृष्टी नसल्यामुळे, कुठलंही प्लॅनिंग नसल्यामुळे आज त्यांनी 3.5 कोटी रुपयांचा चुराडा करून टाकला। त्या 3.5 कोटीमध्ये या ठाणे शहरासाठी व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं तर 2 मोठी धरणं झाली असती आणि पुढचे 50 वर्ष ठाणेकरांना पाणीचा टंचाईला सामोरे जावं लागलं असतं। शरद पवार साहेबांनी मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना घोडबंदरसाठी, आमच्या तिथे काही संबंध नसताना, आमचे नगरसेवक नसताना घोडबंदरसाठी 350 कोटी रुपये मिळवून दिले। मुंबऱ्यासाठी 126 कोटी रुपये आणून दिले। भाजपचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आणि योजना रद्द झाल्या। त्यांच्यानंतर कधीही या सत्ताधाऱ्याने पाठपुरावा करून या योजना मंजूर करून आणाव्यात याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत। गेल्या 10 वर्षामध्ये पाण्याचं नेटवर्किंग फक्त 3% सुधारलंय। हा त्यांचा आम्हाला RTI खाली आलेली ही सगळी इन्फॉर्मेशन आहे। आणि त्यामुळे कुठलाही प्लॅनिंग नाही, नियोजन नाही, ना आचार ना विचार, फक्त भ्रष्टाचार। केवळ खोटे काम बोलण्याचे काम सेना करते, असा आरोप करीत आम्ही केलेल्या रेतीबंद चौपाटीच्या कामाचे श्रेय देखील मातोश्री लाटू लागली आहे। कळवा मुंबऱ्यात आणखी काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत, त्याचे देखील श्रेय त्यांनीच घ्यावे, असा उपहासात्मक टोलाही आव्हाड यांनी यावेळी सेनेला लगावला। विटावा येथील प्रभाग क्रमांक 24 मधून जितेंद्र बाळाराम पाटील यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली असून त्याचा प्रचार राष्ट्रवादी करणार आहे। अक्षय ठाकूर यांनी पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज देखील भरला नव्हता, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे देखील ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। फेरीवाल्यांवर अत्याचार थांबवा, महापालिकेला लोकायुक्तांचे आदेश। भारतीय राज्यघटनेच्या सार्वभौम मूलभूत अधिकारांची पायमल्ली करत फेरीवाल्यांना उपजीविकेपासून वंचित ठेवल्याबद्दल राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत हायकोर्ट याचिका 224/2011, जनहित याचिका 36/2010 अन्वये न्यायिक आदेशाची दखल घेणे सोडाच फेरीवाल्यांवर त्याच्या व्यावसायिक हितांवर गदा आणल्याबद्दल समाजसेवक शौकत मुलानी यांच्या लढ्याला यश आले असून लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी ठाणे महानगरपालिकेला कायद्याचा दुरुपयोग करून फेरीवाल्यांवरती होत असलेल्या कारवाई, अन्याय, अत्याचार थांबवण्याचे स्पष्ट आदेश नुकतेच दिलेत। ठाणे महानगरपालिकेत औपचारिकतांच्या पूर्ततेनंतर प्रामाणिक अधिकृत फेरीवाले म्हणून शासनाकडे भरणा केल्यानंतरही निष्कारण अतिक्रमण विरोधी पथक रोजच फेरीवाल्यावर अन्नाठायी कारवाई केल्याची दखल
शासकीय स्तरावर घेण्यास शौकत मुलानी यांनी प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृहाजवळ ठाणे येथे बेमुदत उपोषणात इशाराही दिला होता. इतकेच नाही तर न्यायालयीन आदेशाचा अवमान झाल्याप्रकरणी आपण हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले. मानव फेरीवाला सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यातील फेरीवाले आता संघटितरित्या हा लढा चालू ठेवणार असून या प्रकरणात ठाण्यात न्यायाधीश, कलेक्टर, पोलीस व महापालिकेस न्यायालयीन अवमान प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शौकत मुलानी यांनी दिली. लोकायुक्त व उपलोक आयुक्त महाराष्ट्र यांच्या आदेशाने प्रबंधकांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाण्यातील अधिकृत 866 फेरीवाल्यावर अन्यायकारक कारवाई करणे ठाणे महानगरपालिकेने तात्काळ न थांबविल्यास आम्ही तीव्र जन आंदोलनाद्वारे निषेध करणार आहोत, असेही शौकत मुलानी यांनी प्रसार माध्यमातून सांगितले. ब्युरो रिपोर्ट क्षणाधीश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. जय भगवान सभागृह, हरिनिवास ठाणे. लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातानुकूलन यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्न सराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा. जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेनेच्या नगरसेविकावर भिरकावून नारळ हल्ला. शिवसेनेच्या उमेदवाराने वादविवादातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक 16च्या विद्यमान नगरसेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात नारळ मारल्याची घटना शांतीनगरात घडली. वागळे एस्टेट पोलीस ठाण्यात या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 16च्या नगरसेविका संगीता पाटील यांचा त्यांचे पती माणिक पाटील यांच्याशी गत काही वर्षापासून कौटुंबिक वाद आहे. गत 3 वर्षापासून ते वेगवेगळे राहतात. कौटुंबिक न्यायालयात त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संगीता पाटील वाडातील स्वच्छतेचा आढावा घेतात. त्यानुसार सकाळी 11 वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत शांतीनगरातील हनुमान मंदिराजवळ स्वच्छतेचा आढावा घेत असताना रस्त्यात त्यांचे पती माणिक पाटील कार्यकर्त्यांसोबत भेटले.
संगीता पाटील यांनी पतीला बाजूला होण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाला. वाद वाढून शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. या वादात माणिक पाटील यांनी हातातले प्रचाराचे नारळ संगीता पाटील यांच्या डोक्यात मारले. दोघांमध्ये भांडणातून त्यांचे कार्यकर्तेही आपसात भिडले. यात संगीता पाटील यांचे कार्यकर्ते गणेश जाधव यांनाही मारहाण झाली. नेहमीप्रमाणे मी माझे कार्यकर्ते आम्ही सकाळी रविवारचं कुठे काय एरियामध्ये घाण असेल वगैरे कचरा असेल अशी आम्ही तक्रार ज्या लोकांनी दिलेली असते म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे असं आज रविवार आहे तर कुठे स्वच्छता करायचे काय करायचं हे आम्ही पाहण्यासाठी हनुमान मंदिर जे आमच्या शांतीनगर भागामध्ये त्या रस्त्याने आम्ही चाललो होतो. माझ्याबरोबर माझी नगरसेविका प्रभावती माणिक पाटील होत्या आणि माझा कार्यकर्ता जो हनुमान चौधरी आहे तो होता. असं आम्ही चाललो होतो आणि ज्याला आता उमेदवारी दिलेली आहे माणिक पाटील हे तिथे होते मंदिराजवळ. त्यांना फक्त मी साईडला वळलं सांगितलं की साईडला व्हा तुम्ही तिथून बाजूला. तर त्यांनी शिव्यागाळी करण्यास सुरुवात केली आणि मी त्यांना विचारलं मग तुम्ही एवढ्या शिव्यागाळ्या करताय तर 3 वर्ष होता कुठे तुम्ही? 3 वर्ष तुम्ही काय त्या नागरिकांना का चेहरा दाखवला नाही आपला? आपण होता कुठे बोलली आणि आता आपण डायरेक्टली आला आणि निवडणुकाला उभं राहिलं आणि मी जेव्हा सांगते तुम्हाला साईडला बोललं तुम्ही शिव्यागाळ्या करताय डायरेक्टली काय कारण आहे? तर त्यांनी माझ्यावरती त्यांच्या हातात मला वाटतं नारळ होता मी पाहिलेलं होतं. त्या नारळाच्या ह्याच्याने मला इथे डोक्यावर त्यांनी थाप दिली हाताने मारली आणि शिव्यागाळ्या केल्या आणि जीव मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील आहे. प्रत्येक वेळा त्यांचं हेच काम आहे धमकी देण्याचे. संगीता पाटील यांनी याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माणिक पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. ठाण्यात महापालिका निवडणूक रंगात आली आहे. शिवसेनेने यावेळी संगीता पाटील या विद्यमान नगरसेविका असल्या तरी त्यांना डावलून माणिक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. ठाण्यात कवाडे यांची सेनेसोबत युती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रिपब्लिकन पक्षांना अपमानाची वागणूक मिळत आहे. आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांना मदत केली जात नाही असा आरोप करून जोगेंद्र कवाडे यांचा पिंपल्स रिपब्लिकन पक्षाने ठाण्यात शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या ठाणे जिल्हा नेतृत्वाने ठाण्यातील सर्व उमेदवाराचे अर्ज मागे घेऊन सेनेला पाठिंबा दिला आहे. ठाण्यात पाठिंबा दिला असताना तरी उल्हासनगरात मात्र पिंपल्स रिपब्लिकन पक्ष सेनेच्या विरोधात लढणार आहे. ठाण्यात पक्षाच्या वतीने उभ्या केलेल्या 5 उमेदवारांना अर्ज मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा घेण्याची घोषणा जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ठाणे जिल्हा महानगरपालिकेच्या संदर्भात उल्हासनगर आणि ठाणे शहर काँग्रेस ह्या आमच्या आघाडीच्या पक्षाने आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाही. आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळं आमच्या ठाणे शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की काँग्रेसबरोबर युती तोडून कुठलीही अपेक्षा न ठेवता बिनशर्त पाठिंबा आम्ही या शिवसेनेला देत असून 5 आमचे जे उमेदवार आहेत ते उद्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी माघार घेऊन जाहीर पाठिंबा देणार आहे. त्याचप्रमाणे उल्हासनगर शहरामध्ये आम्ही स्वबळावर निवडणुका लढवत असून काँग्रेससोबत पिंपल्स रिपब्लिकन पक्षाची युती असतानाही काँग्रेसने पिंपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांसाठी एकही जागा सोडलेली नाही अथवा सन्मानाची वागणूक दिलेली नाही. त्यामुळे ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने 12 उमेदवार स्वबळावर उभे केले आहे. पैकी ठाणे येथे 5 आणि उल्हासनगरात 7 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. पिंपल्स रिपब्लिकन पक्ष दोन्ही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचे कवाडे यांनी जाहीर केले असतानाच ठाण्यात मात्र जिल्हा नेतृत्वाने 5ही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची घोषणा करत पक्षाचा पाठिंबा सेनेला दिला आहे. येथे गडकरी रंगायतांनी याबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, शिवसेनेचे राहुल लोंढे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता. या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटू याच वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा. जनादेश. धन्यवाद.